मित्रहो, झुरळ हा कीटक कोणाला आवडू शकतो का? कारण झुरळ हा काही प्राणी नाहीये, तो कीटक आहे. कीटक या प्रवर्गात येतो आणि झुरळ आवडणारा माणूस किंवा झुरळ आवडणारी एखादी गृहिणी महिला आपल्या परिचयात किंवा आपल्या पाहण्यात आहे का? तर त्याचं उत्तर कुणीही म्हणेल की नाही. झुरळ हा काही आम्हाला आवडत नाही आणि तो एक किळसवाणी प्रकार आहे. पण याच प्रकाराने आज म्हणजेच या झुरळापासून प्रेरणा घेऊन बनलेल्या एका आंदोलनाने, ज्या आंदोलनाचं नावच CJPचं आंदोलन आहे, त्या CJPने आज BJPचा धूर काढलेला आहे. संपूर्ण दिल्लीमध्ये आणि देशभरामध्ये या आंदोलनाचं लोण पसरतं की काय, असा धसका आता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि नरेंद्र मोदी यांना सुद्धा वाटलेलं आहे. आजपासून संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू झालेलं आहे. या अधिवेशनाचे पूर्ण 3 तेरा पहिल्याच दिवशी वाजलेले आहेत आणि येणाऱ्या दिवसांमध्ये या CJPनं BJPचं काय करायला घेतलंय हेच मी आपल्याला संक्षिप्त स्वरूपात सांगण्याचा प्रयत्न करणार. नमस्कार मित्रहो, मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र. मित्रहो, आज दिल्लीमध्ये 5 मेट्रो स्टेशन बंद आहेत. आत्ता सकाळपासूनच संसदेमध्ये जे खासदार बसतात, जे अनेक नेते बसतात, सत्ताधारी बसतात, त्या सगळ्यांनी झुरळाचा इतका धसका घेतलेला आहे की त्यांना कळत नाहीये घराबाहेर पडायचं की घरात अडकून राहायचं. आणि अशातच हे जे काही आंदोलन आहे त्या आंदोलनाचा वणवा आपल्याला पेटताना दिसतोय. याचं कारण काय, तर हे जे आता हे CJP प्रकरण काय आहे, आपल्यापैकी ज्यांना कोणाला माहिती नसेल किंवा ज्यांनी त्याकडे फार मोठं लक्ष भारतीय जनता पक्षासारखं दिलं नसेल, त्यांच्यासाठी मी अगदी संक्षिप्त स्वरूपात सांगतो की हे CJP प्रकरण काय आहे. आपले जे सरन्यायाधीश आहेत सर्वोच्च न्यायालयाचे, सूर्यकांता, त्यांनी एक विधान केलं होतं. 15 मे 2026ला बोगस पदव्यांच्या संदर्भातला एक निर्णय त्यांना द्यायचा होता. त्यावेळेला त्यांनी सरन्यायाधीश म्हणून टिप्पणी करताना ते असं म्हणाले होते, काही लोक बेरोजगार आहेत आणि ते बेरोजगार लोक झुरळांसारखे आपापल्या बिळात अडकून पडलेले असतात, राहिलेले असतात दबून, पण जेव्हा त्यांना काही कामधंदा नसतो तेव्हा ते बाहेर येतात आणि ते RTIच्या माध्यमातून किंवा इतर सगळ्या गोष्टींमधून आंदोलन करतात. अशा पद्धतीची टिप्पणी या बोगस पदव्यांच्या बाबतीत सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी केलेली होती. हा दिवस होता 15 मे 2026. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी एका हिंगोलीच्या तरुणाने अमेरिकेत बसून या संदर्भात संताप येऊन एक चळवळ सुरू केली आणि त्या चळवळीला त्यांनी कॉकरोच जनता पार्टी असं नाव दिलं. बरं, हे देत असताना समाजातल्या उपेक्षितांसाठीचं व्यासपीठ असं म्हणत ही चळवळ सुरू झाली आणि अवघ्या काही तासात त्याला 3.5 लाख लोकांनी आपला पाठिंबा दिला आणि इंस्टाग्रामवर तर 22 दशलक्ष लोकांनी या CJPच्या नावाने एक जी चळवळ उभी राहिली होती त्या चळवळीमध्ये सहभागी होणं हे आपलं कर्तव्य समजलं. याचं कारण काय, तर याचं कारण हे आहे, जो नीटचा पेपर फुटला 3 मेला होणारा आणि त्यानंतर 12 मेला ही परीक्षा रद्द झाली. जवळपास 23 लाख तरुणांच्या भविष्याशी खेळणारा उद्योग हा या नीटच्या माध्यमातून झाला. पण त्याला दोषी असलेले किंवा त्याचा ठपका ज्यांच्यावर आहे ते केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न हा नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी सुरू केलेला आहे. आत्ता ज्या वेळेला हा व्हिडिओ शूट होतोय त्यावेळेला धर्मेंद्र प्रधान यांच्या लक्षात आलेलं आहे की आपण किती मोठी माती खाल्ली आहे ते, आणि त्यामुळे ते अमित शहा यांना भेटायला गेलेले आहेत. त्यांचा राजीनामा होणार का किंवा होणार नाही याचा आपला, किंवा झाला तर त्यामागची अनेक जी काही कारणं आहेत ती आपण सविस्तरपणे दुसऱ्या व्हिडिओमध्ये त्यावरती चर्चा करणार आहोत. पण आज दिल्लीमध्ये संसदेला खडबडून जाग येईल असं आंदोलन तरुणांनी केलेलं आहे, विद्यार्थ्यांनी केलेलं आहे. पोलिसांनी त्यावरती प्रचंड असा लाठीचार्ज केलेला आहे, अश्रुधुराचे गोळे सोडलेले आहेत आणि संसदेमध्ये हे तरुण घुसतील आणि नेपाळसारखं किंवा श्रीलंकेसारखं काही होऊ शकेल या भीतीने आता संसदेचे सगळे दरवाजे बंद करण्यात आलेले आहेत. ज्या दरवाजातून, मुख्य प्रवेशद्वारातून पंतप्रधान आणि इतर सगळे मंत्री प्रवेश करतात त्या संसदेच्या मुख्य प्रवेशद्वाराला टाळं मारलेलं आहे.
म्हणजे बीजेपीचे सत्ताधारी या CJPला किती घाबरले हे आपण समजू शकतो. इथली 5 मेट्रो स्टेशन जी आहेत दिल्लीतली ती बंद करण्यात आलेली आहेत आणि या संसदेच्या जवळ असलेलं केरळ भवन आणि रेल भवन या परिसरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांची गर्दी झालेली आहे. दिल्लीतला हा सगळा मध्यवर्ती परिसर आहे आणि देशाच्या वेगवेगळ्या भागातून इथे आज हे तरुण आले होते कारण या CJPने संसदेवरती मोर्चा काढण्याचं एक आवाहन केलं होतं. अभिजित दीपके जे या CJPचे संस्थापक आहेत, कॉकरोच जनता पार्टीचे प्रमुख आहेत, त्यांच्या या उपोषणाकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं. सोनम वांगचुक यांना जे स्वतः पर्यावरणवादी आहेत, स्वतः एक शास्त्रज्ञ आहेत, चळवळीचं नेतृत्व करणारे ग्रस्त म्हणून देशाला ते परिचित आहेत, त्या सोनम वांगचुक यांनी आवाहन केल्यानंतर अभिजित दीपके यांनी आपलं उपोषण मागे घेतलेलं आहे. सोनम वांगचुक रुग्णालयात आहेत आणि त्यांच्याबरोबर किंवा या सगळ्या तरुणांबरोबर चर्चा करून मार्ग काढावा, धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा आणि आमच्या परीक्षा, आमचं भवितव्य हे पारदर्शी असावं, त्यामध्ये कोणताही गैरप्रकार होणार नाही याची सरकारने खात्री द्यावी. इतक्याच प्रकारासाठी किंवा इतक्याच गोष्टीसाठी हे विद्यार्थी एकत्र आलेले आहेत. हे विद्यार्थी काही मोदींची किंवा शहांची सत्ता मागत नाही आहेत, हे विद्यार्थी काही इतर काही गोष्टी मागत नाही आहेत, पण बेरोजगारी आणि शिक्षण या 2 गोष्टींवर न्याय मागण्यासाठी हे लाखो विद्यार्थी इथे एकत्र जमलेले आहेत. आणि एका मराठमोळ्या हिंगोलीच्या तरुणाने अमेरिकेत बसून जी चळवळ सुरू केली त्याचं लोण आता संपूर्ण देशभरात पसरलेलं आहे. 6 ऑगस्टपर्यंत म्हणजे 25 जुलै पासून 6 ऑगस्टपर्यंत मुंबईमध्ये सुद्धा कोणताही मोर्चा आयोजित करता येणार नाही, मुंबईमध्ये कोणतंही आंदोलन करता येणार नाही, अशा पद्धतीच्या गोष्टी सुद्धा आता समोर आलेल्या आहेत. मुंबईमध्ये सुद्धा काल एक गोष्ट घडली. उद्धव ठाकरे यांनी एक आंदोलन घेतलं होतं, त्या आंदोलनाला सुद्धा परवानगी नव्हती. उद्धव ठाकरे यांच्या या आंदोलनामध्ये राज ठाकरे हे एकत्र असतील असं सांगितलं गेलं होतं, पण राज ठाकरे यांना नीटचं उद्धव ठाकरे यांनी विश्वासात न घेतल्यामुळे राज ठाकरे आणि त्यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे काही या आंदोलनामध्ये सहभागी झाले नाहीत. पण काल ज्या वेळेला उद्धव ठाकरे यांचं आंदोलन झालं त्यावेळेला त्या आंदोलनामध्ये सुद्धा अनेक कॉकरोचच भरलेले होते. म्हणजे अनेक ज्याला भाजपने किंवा भाजपने प्रेरित केलेल्या न्यायमूर्ती सूर्यकांता यांनी ज्यांना दुर्लक्षित, उपेक्षित असं जो प्राणी ठरवला त्या झुरळांनी पुरतं नरेंद्र मोदी आणि शहा यांच्या भाजपला हैराण करून टाकलेलं आहे. संपूर्ण देशाचं लक्ष आज संसदेच्या अधिवेशनाकडे होतं. याचं कारण असं आहे, याच्या पुढची गोष्ट संतापजनक काय आहे ते आपण आधी समजून घेतलं पाहिजे. आजच्या कार्यक्रम पत्रिकेवर या आंदोलनाचा उल्लेख नव्हता, राम मंदिरातल्या चोरीचा उल्लेख नव्हता, नीट पेपरचाही उल्लेख नव्हता, शिवाय याच्यावरती कधी चर्चा करणार याबद्दलची स्पष्टता नव्हती. आणि त्यामुळे जसं अश्रुधुराच्या नळकांड्या फोडायला लागले, जशा चारी बाजूने सगळे प्रवेशद्वार बंद करण्यात आली, त्यावेळेला प्रियांका गांधी, राहुल गांधी यांच्यासहित देशभरातले अनेक खासदार इथून बाहेर पडले. या आंदोलनाचा दणका इतका मोठा होता की इंडिया आघाडीतले अनेक पक्षांनी यांना पाठिंबा दिलेला होता आणि काँग्रेसने पाठिंबा दिलेला नव्हता. कारण कदाचित काँग्रेसला अशी भीती वाटत होती असेल की या आंदोलनाला आपला पाठिंबा दिला तर हे आंदोलन पक्षीय वाटेल किंवा आपण या आंदोलनात गेलो तर त्यातून जे काही उद्भवेल त्याचाही फटका आपल्याला बसू शकेल असं वाटल्यामुळे प्रियांका गांधी आणि राहुल गांधी यांचा काँग्रेस सगळ्यात शेवटी या आंदोलनामध्ये सहभागी झाला. आज विद्यार्थ्यांवर आणि बेरोजगार तरुणांवर जो अमानुष लाठीचार्ज झाला त्याबद्दल मल्लिकार्जुन खरगे जे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत काँग्रेसचे, त्यांनी आपली प्रतिक्रिया दिलेली आहे आणि त्यांनी सरकारचा आणि पोलिसांच्या या दडपशाहीचा निषेध कसा केलाय त्यांच्या शब्दात ऐकूया. भाई आपको एग्जामिनेशन कंडक्ट करने को नहीं आता तो आप छोड़ो, दूसरे और किसी को दो. तो ये सरकार आज स्टूडेंट्स पे जो लाठीचार्ज की, नौजवान बच्चों पे जो किए, ये डेमोक्रेसी पे हमला है. और जो लोग अपने बात रखने के लिए दिल्ली आते हैं उनके ऊपर ऐसी लाठीचार्ज अगर होती है और उनको अगर
ऐसा डराया जाता है तो ये डेमोक्रेसी नहीं है। आता आपण पाहिलं संपूर्ण राज्यभरात आणि देशभरात या आंदोलनाचीच चर्चा आहे। त्यामुळे एरवी तुमच्या घरात जर एखादं झुरळ आलं तर तुमची आई, पत्नी, बहीण, मुलगी हे जसे त्या झुरळाला बघून स्वयंपाकघर म्हणा किंवा तो परिसर किंवा ती जागा सोडून पळून जातात, आज भाजपला या CJPने म्हणजेच कॉकरोच जनता पार्टीने असं जवळपास पळवून लावण्याचीच योजना केलेली आहे। थोड्याच वेळात धर्मेंद्र प्रधान यांच्या बाबतीत काय निर्णय घेतला जाणार हे आपल्याला कळणार आहे, कारण तो निर्णय अगदी सहजगत्या घेतला असं होणार नाही। धर्मेंद्र प्रधान हे नरेंद्र मोदी यांचे अत्यंत निकटवर्तीय समजले जातात। याआधी ते पेट्रोलियम मंत्री होते, त्याचप्रमाणे आता ते केंद्रीय शिक्षण मंत्री आहेत, त्याचप्रमाणे कौशल्य विकास मंत्रालय त्यांच्याकडे आहे आणि उद्योजकता सुद्धा त्यांच्याकडे आहे। त्यामुळे सरकारचे एक महत्त्वाचे घटक असलेले धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा आणि नीट सारख्या ज्या परीक्षा आहेत त्या नीट आयोजित कराव्यात, एवढ्याच मागणीसाठी आज हजारो विद्यार्थी दिल्लीमध्ये, मध्यवर्ती दिल्लीमध्ये एकत्र आले होते। संपूर्ण देशभरातल्या लाखो विद्यार्थ्यांनी या आंदोलनाचा वणवा पेटवलेला आहे। या आंदोलनाच्या वणव्यामध्ये मोदी आणि शहा यांचा भाजप होरपळणार का, याचं उत्तर आपल्याला येत्या काही काळामध्ये, येत्या काही तासामध्ये मिळणार आहे। पण इतकं मात्र खरं, कुणाचीही भिडबाड न ठेवता हम करे सो कायदा असं म्हणणाऱ्या BJPचा धूर मात्र या CJPने काढलेला आहे। आणि ही जी काही झुरळं आहेत, ज्यांना सरकारने आणि न्यायव्यवस्थेने ठरवलंय की ही झुरळं आहेत, ही आपल्या कामाची नाही आहेत, ती तापदायक आहेत, त्रासदायक आहेत, त्या झुरळांनी मात्र आज दिल्ली हलवून सोडलेली आहे। आता देश कसा हलवला जातो हे बघणं खूपच औत्सुक्याचं आहे। मित्रहो, या संपूर्ण आंदोलनावरती आपलं नेमकं काय मत आहे? या आंदोलकांवर पोलिसांनी जो बेछूट असा लाठीचार्ज केलेला आहे त्याबद्दल आपल्याला काय वाटतं? आपण आवर्जून या व्हिडिओच्या खाली असलेल्या इनबॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा। आपल्या प्रतिक्रियांवर माझा पुढचा व्हिडिओ येणार आहे आणि पुढच्या व्हिडिओमध्ये धर्मेंद्र प्रधान यांचं काय झालं हे सुद्धा मी आपल्याला सांगणार आहे। असेच काही महत्त्वाचे विषय आणि त्या विषयांवरचं विवेचन ऐकण्यासाठी आपण टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा। अजूनपर्यंत केलं नसेल तर स्वतः करा, आपल्या प्रियजनांना सांगा आणि आपला प्रतिसाद हाच आमचा उत्साह आहे। इतकंच सांगतो आणि इथेच थांबतो। धन्यवाद।